एके काळी हिरव्यागार जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्राणी आनंदाने राहत होते। त्या जंगलात एक शांत संयमी कासव आणि एक वेगवान देखणा हरिण राहत होता। हरिण आपल्या वेगाचा खूप अभिमान बाळगत असे। तो नेहमी म्हणायचा, या जंगलात माझ्या इतका वेगवान कोणीच नाही। एके दिवशी हरिणाने कासवाला पाहिलं। कासव नेहमीप्रमाणे हळूहळू पण ठाम पावलांनी चालत होतं। हरिण हसत म्हणालं, अरे कासवा, तू तर इतका हळू चालतोस की तुझ्या बरोबर चालायला सुद्धा वेळ वाया जातो। कासव शांतपणे हसलं आणि म्हणालं, वेग महत्वाचा असतोच मित्रा, पण सातत्य आणि संयम त्याहून जास्त महत्वाचे असतात। हरिण मोठ्याने हसलं, असं आहे का? मग चला एक शर्यत लावूया, पाहूया कोण जिंकतं। जंगलातील सर्व प्राणी उत्सुकतेने जमा झाले। शर्यत ठरली, मोठ्या झाडापासून थेट नदीपर्यंत। शर्यत सुरू होताच हरिण वाऱ्यासारखं पुढे निघून गेलं। कासव मात्र सावकाश पण न थांबता चालत राहिलं। थोडं अंतर गेल्यावर हरिणाने मागे वळून पाहिलं। कासव खूप मागे होतं। हरिण स्वतःशीच म्हणालं, कासव यायला अजून खूप वेळ आहे, थोडी विश्रांती घेतली तर काही फरक पडणार नाही। तो एका झाडाखाली आरामात झोपून गेला। इकडे कासव एक पाऊल मग दुसरं पाऊल न थांबता पुढे सरकत राहिलं। त्याने ना मागे पाहिलं ना कोणाची थट्टा केली। काही वेळाने हरिण जागं झालं। डोळे चोळत त्याने पुढे पाहिलं आणि अचानक त्याला धक्का बसला। कासव तर नदीच्या अगदी जवळ पोहोचलं होतं। हरिण जोरात पळालं, पण वेळ निघून गेली होती। कासवाने नदी पार केली आणि शर्यत जिंकली। संपूर्ण जंगलात आनंदाचा जल्लोष झाला। हरिण लाजून कासवाजवळ आलं आणि म्हणालं, मित्रा, आज मला मोठा धडा मिळाला। मी माझ्या वेगावर खूप गर्व केला। कासव शांतपणे हसत म्हणालं, वेग असणं चांगलं आहे, पण सातत्य, संयम आणि मेहनत नेहमीच यश देतात। त्या दिवसापासून हरिण कधीही कोणाला कमी लेखू लागलं नाही। बोध, हळूहळू पण सातत्याने केलेलं काम नक्कीच यश देतं। फॉलो करा @marathi_animal_stories अशाच सुंदर मराठी गोष्टींसाठी।